आणखी एक मोठी बातमी बीडमधून समोर येते। बीड जिल्हा कारागृहातील कर्मचाऱ्यांना दणका देण्यात आलाय। महिला पोलिसांसह वरिष्ठ तुरुंग अधिकारी हे निलंबित करण्यात आले। मोठी बातमी सध्या बीडमधून समोर आलेली आहे। बीड जिल्हा कारागृहातील कर्मचाऱ्यांना दणका देण्यात आलाय। महिला पोलिसांसह वरिष्ठ तुरुंग अधिकारी निलंबित करण्यात आले। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी आमिर हुसेन यांच्याकडून। आमिर, महिला पोलिसांसह वरिष्ठ तुरुंग अधिकारी निलंबित करण्यात आले, काय नेमकं कारण? नक्कीच जर आपण बघितलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणी जे आरोपी पकडले होते हे सगळे बीडच्या कारागृहात होते आणि अनेक वेळेस तर त्यांच्यावर आक्षेप घेण्यात आलेले आहे की जे कारागृहात आरोपी आहेत त्यांना सवलती देण्यात आलेल्या आहेत, त्यांना VIP ट्रीटमेंट आहे, त्यांना वेगळं जेवण देण्यात आलं होतं। त्यांच्यासोबत काही लोकांचे आधी भांडणं सुद्धा झाले होते, अतिशुद्धा बातम्या बाहेर पडले होते। त्यानंतर एक दक्षता पथकने तिकडचे तपासणीचा आता अहवाल हाती आलेला आहे। त्या अहवाल निमित्ताने तर या दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे। सीमा असं निलंबित झालेले महिला पोलीस कर्मचारीचं नाव आहे, तर DD कवळे असं वरिष्ठ तरुण अधिकारीचं नाव समोर आलेलं आहे। या DD कवळे यांनी नुकताच स्वीकारला होता हा पदभार, पण अहवाल आल्यानंतर यांचे काही दोषी ठरले असेल म्हणूनच त्यांना निलंबित करण्यात यावं असं आपण गेस धरू शकतो। कारण की सुरेश धस असो किंवा संतोष देशमुख असो व इतरांनी सुद्धा अनेक वेळेस आवाज उचलला होता की कारागृहात आहे तर या लोकांना VIP ट्रीटमेंट देण्याचं काम चालू आहे, असे प्रकारचं CCTV फुटेजची सुद्धा अनेक आमदारांनी सुद्धा मागणी केली होती। त्यामुळे एकंदरीतच आता या कारवाईनंतर आता या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले। धन्यवाद आमिर, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।